मंडळी, गेल्या काही दिवसापासून अशोक खरात बाबा यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. माध्यमांमध्ये एक व्हिडिओ अशोक खरात यांचा व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अशोक खरात म्हणताना दिसत आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. या व्हिडिओतून अशोक खरात यांची अवस्था बघून असं तरी वाटत आहे की अशोक खरात यांचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी म्हणून ओळखले जाणाऱ्या अशोक खरात यांच्या लैंगिक छळ आणि बलात्काराचे गंभीर आरोप झाले आहेत. स्वतःला कॅप्टन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या व्यक्तीने कथित दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांना जाळ्यात अडकवलं, असा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले असून पोलीस तपास जसा जसा पुढे जात आहे तसं तसं धक्कादायक तपशील समोर येत आहेत. 17 मार्च रोजी पहिला गुन्हा दाखल झाला. एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत रात्री उशिरा गुप्तपणे त्यांच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली. विशेष म्हणजे राजकीय नेत्यांशी ओळखी असल्याची चर्चा असल्यामुळे या व्यक्तीला अटक करताना पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. यानंतर काही दिवसातच आणखी 2 गुन्हे दाखल झाले. एक घटस्फोटित महिलेने तक्रार दाखल केली, तर दुसरा गुन्हा 2023 मधील एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेच्या तक्रारीवर आधारित आहे. या तक्रारीमुळे अशोक खराच्या कथित साम्राज्याचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. श्रद्धा, भविष्य आणि समस्या दूर करण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशोक खराचा पर्दाफाश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती ही त्याचीच एक काळची अतिशय जवळची आणि विश्वासू ओळख होती. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ही व्यक्ती सुरुवातीला खरातांवर पूर्ण विश्वास ठेवत होती आणि त्यांच्या अनेक गोष्टींमुळे साथ देत होती. त्यामुळे खरातला अनेक वर्ष कोणी आव्हान दिलं नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र 2023 मध्ये एक घटना घडली आणि सगळं चित्र बदललं. ही व्यक्ती आपल्या 7 महिन्याच्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे गेली होती. प्रसूती सुरक्षित व्हावी आणि बाळ निरोगी जन्माला यावं यासाठी पूजा करायची असल्याचं सांगण्यात आलं. खरातने त्या व्यक्तीला कॅबिनच्या बाहेर थांबण्यास सांगितलं. श्रद्धा आणि विश्वासामुळे त्या व्यक्तीनं त्यावर आक्षेप घेतला नाही. पण कॅबिनमध्ये घडलेली घटना धक्कादायक होती. कॅबिनमधील लाईट बंद करून त्या गरोदर महिलेवर अश्लील स्पर्श करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. बाहेर आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. सुरुवातीला त्याला यावर विश्वास बसला नाही. मात्र महिलेने बाळाची शपथ घेत सत्य सांगितल्यानंतर त्याला धक्का बसला. यानंतर या व्यक्तीने शांतपणे खराच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. संशय वाढत गेल्यानंतर त्याने खराच्या कार्यालयात छुपे कॅमेरे लावले. कॅबिनमध्ये येणाऱ्या महिलांसोबत होत असलेले कथित गैरप्रकाराचे काही व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये साठवून त्याने नाशिक पोलिसांकडे सादर केले आहे. हे व्हिडिओ पाहून पोलिसही हादरल्याची माहिती समोर आली आहे. या पुराव्यामुळे अशोक खराच्या कथित साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून विशेष तपास पथक म्हणजेच एस-आय-टी नेमण्यात आली आहे. अनेक महिलांचे शोषण झाल्याचे संकेत मिळत असून पुढील काळात आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते पुरावे समोर येणार, अजून किती पीडित महिला पुढे येणार आणि कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाचा शेवट कसा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या प्रकरणामध्ये काही राजकीय नेते देखील अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मंडळी, या अशोक खरात फाईलबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.